पूर्ण होत आहेत संतोष अण्णाला जाऊन, आणि त्यानंतरच्या काळात बऱ्याच घडामोडी घडत आहेत. आज 2 महिने झाले किंवा किती जरी कालावधी गेला, एक कणसुद्धा दुःख कमी नाही होत. दुःख वाढत चाललं. न्यायाच्या भूमिकेमध्ये सगळे आहेत, त्यामुळे आपण लढू शकलो. पण भाऊ कुठून येणार आहे? त्याच्यासाठी काय कुठं जायचं, कुठलं दार ठोठावायचं? त्यासाठी असं कुठलं दार आहे का की त्यानं ठोठवल्यावर माझा भाऊ परत येईल, माझ्यासोबत हसन, आनंदाने खेळन, सगळं आम्ही कुटुंब आनंदात राहू? असं कुठली गोष्ट आहे का? ते देखील आम्हाला सांगितलं पाहिजे सगळ्यांनी. दुःख थोडंही कमी नाही होणार, कारण ह्या वेदना एवढ्या भयानक आहेत की या वेदनेतून आमचं कुटुंब, गाव बाहेर येत नाही. तपासासंदर्भात काय नेमकं भूमिका होती? आम्ही कृष्ण आंधळेचं थोडं 1 मिनिट बोलतो मी. ज्या पोलीस अधिकाऱ्याने त्याला मांडी लावून बसवलं, ज्या ऑफिसमध्ये चहा पाणी चालत होतं, जो कृष्ण आंधळे फक्त कागदपत्रावर 2 वर्ष फरार होता, त्याला एवढं अभय जर दिलं नसतं, त्याला शिक्षा दिली असती, तर हा गुन्हा कुठंतरी थांबला असता. त्याचे सर्वस्वी जबाबदार कोण हे प्रशासनाने आम्हाला सांगायचं. आम्ही नाहीच सांगणार. आम्ही गरीब कुटुंबातून आहे, आम्ही सर्वसाधारण आहे. आम्हाला ह्या प्रश्नांचं उत्तर पाहिजे की याचं कोण जिम्मेदार आहे, ते जिम्मेदार कोण आहे, त्याला आम्हाला सगळ्यांना शिक्षा देत बसण्यापेक्षा तुम्ही हे असं का केलं याचं आम्हाला उत्तर पाहिजे. इतकं वाईट तुमच्या घरात भाऊ आहेत, आई आहे, वडील आहेत, तुम्ही बघितलं आहे का दुःख कधी कोणाचं? तुम्ही दुःख बघितलं नाही म्हणून तुम्ही हे इतक्या भूमिका अशा फालतू करू शकला. त्याच्यावर आमचा इतका रोष आहे. तुम्ही अभय देत राहिलात आरोपीला, म्हणून ह्या पुढच्या घटना घडत राहिल्या. पण तपासावर समाधानी आहात? तपास CID SITचा योग्य पद्धतीनं चालू आहे. आपण ब्लेम करणारे, आपण दोषी ठरवणारे आपण कोणच नाही. पण घटना घडल्यावरच्या काही गोष्टी अशा आहेत की आरोपींचे 10:30 वाजेपर्यंत मोबाईल चालू होते सगळ्यांचे. कुठलाही मोबाईल ट्रेस नाही केला, कुणालाही शोधायचा प्रयत्न केला नाही, किंवा केला तो बालिशपणे केला. आरोपी गाडी लावतायत, गाडीच्या पाठीमागं पोलीसची गाडी आहे, एकच कर्मचारी आहे गाडीमध्ये, एकच ड्रायव्हर आहे. तुम्ही इतकं सहजासहजी का घेतली ही गोष्ट? गांभीर्य का नाही घेतलं त्या गोष्टीचं? तुम्ही गांभीर्य घ्यायला पाहिजे होतं त्या गोष्टीचं. हे सगळे समोर आले असते, लवकरात लवकर शिक्षा झाली असती. आज शोध होत नाही म्हणून सांगतायत की कुठंतरी महाराष्ट्राबाहेर गेला. हे काय देशमुख कुटुंबियाचा प्रश्न आहे का? हा समाजाचा प्रश्न आहे का? हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, जो त्यांनी निर्माण केला आहे. त्याची जिम्मेदारी येते. तुम्ही कारण द्यायचं अजिबात कारण नाही कुठलंच. हे सगळं अभय देण्यानं, ह्या गुंडांसोबत पोलीस प्रशासनातील लोक राहण्यानं ही एवढी मोठी घटना घडलेली आहे. त्याला सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन आहे. आम्ही हे कागदोपत्रीसुद्धा तुम्हाला सिद्ध करून दाखवू. आमच्याकडे CCTV फुटेज आहेत की त्या गुंडांना, इथं ज्यावेळेस 6 तारखेला भांडण झालं त्या गुंडांना पोलीस अधिकाऱ्याला बोलून, PSI शिंदे साहेबाला बोलून हे सगळे गुन्हेगार केस पोलीस स्टेशनला पाठवले. आम्हाला वाटलं ह्यांना काहीतरी शिक्षा करतील. ह्यांना रात्री 11:30 वाजता टेबल जामीन करून ह्यांनी सोडून दिलं. ह्यांच्या गाडीत हत्यारबंद गाडी असताना गाडी देखील सकाळी त्यांना दिली. हे सगळ्यात मोठं पाप हे केस पोलीस स्टेशनने केलेलं.